शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक शिवाजी पार्कवरती दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे। आपण पाहतोय की राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले हे शिवसैनिक आपण काही तास आधीच आपण पाहतो की मैदानामध्ये दाखल झालेले पाहायला मिळतात। पावसामुळे गेल्या 8 दिवसांपासून या मैदानावरती चिखल पाहायला मिळतो। मात्र आलेल्या शिवसैनिकांसाठी खुर्च्यांची व्यवस्था जी आहे ती करण्यात आलेली आहे। मात्र आपण पाहतोय की राज्यामध्ये अतिवृष्टी त्याचबरोबर ओल्या दुष्काळाचं सावट असताना सुद्धा अनेक ठिकठिकाणाहून शिवसैनिक जे आहेत ते मुंबईमध्ये दाखल होत आहेत। कारण शिवसेनेच्या परंपरेप्रमाणे यंदाचा दसरा मेळावा जो आहे तो शिवाजी पार्कमध्ये पार पडतोय। राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले हे सगळे शिवसैनिक आपल्या बरोबर आपण त्यांना विचारणार आहोत। कुठून आले काका? उस्मानाबाद धाराशिव। किती वर्षांपासून येता? 4 वर्ष झालं। 4 वर्ष। हा, आता काय तिकडे सगळं राहिलं नाही शेतानी हे काय तरी काय गेलं सगळं धुवून काय करायचं आता। उद्धव साहेब आलते काय तिकडे? आलते। आज मग एवढ्या लांबून मुंबईत पाऊस असताना पण आले काय? यावं लागतं ना, शिवसेना आमची आहे त्यासाठी यावं लागतं। यावं लागतंय। हो, आमची ओमराजांसाठी। तुम्ही कुठून आले? मी पुरंदर तालुक्यामधून आलोय। पुरंदर तालुक्यामधून। हो, किती वर्ष आहे मिळाले? 10वं वर्ष आहे। 10 वर्ष। काका तुम्ही कुठून आले? लातूर जिल्हा शिराळपाळ तालुका लातूरवरून। लातूर। आता काय गावाकडे काहीच राहिलं नाही शेतात? काय नाही, सगळं सपाट होऊन गेले। उद्धव साहेब लातूर जिल्ह्याला भेट दिले, फडणवीस आले गाडीत पळत गेले टरबूज। तुम्ही कुठून आले? पुरंदरवरून। आता काय शिवसेनेच्या परंपरेप्रमाणे शिवाजी पार्कामध्ये दसरा मेळावा पार पडतोय। पावसाचं सावट आहे तर शिवसैनिक येतील मोठ्या संख्येने? हो, भरपूर मोठ्या संख्येने येणार। निष्ठावंत शिवसेना आहे, शिवसैनिक आहे, पूर्ण मैदान भरलेलं असणार। तुम्ही परिस्थिती पाहता इथली कशी आहे, तरी पण पूर्ण मैदान पॅक होणार आहे। दुसरे देखील शिवसैनिक आहेत। काका ते काय उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार अशी चर्चा आहे, दोन्ही बंधूंनी आलं पाहिजे एकत्र? यायला पाहिजे, पण आज हे दसरा मेळावा साहेबांचा आहे ना, त्यांचा आतला कारभार आपल्याला काय माहिती नाही ना। ते काय तुमची काय इच्छा कार्यकर्ता म्हणून? हा, येणं गरजेचं आहे, पाहिजे आम्हाला ते, पण आता त्यांच्या आतला हे कारभार आम्ही सांगू शकत नाही ना। तरुण कार्यकर्ते आपल्या बरोबर आहेत। उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र येतील अशी चर्चा आहे। एक तरुण कार्यकर्ता म्हणून काय वाटतं, काय झालं पाहिजे? मुळात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे सख्खे भाऊ आहेत, त्याचप्रमाणे मावस भाऊ देखील आहेत। त्यांनी काय ठरवावं याच्यासाठी कोणत्या मध्ये दलालांची गरज नाही आहे। ते त्यांच्या मुक्त दोघंही खूप व्यापक दृष्टिकोनाने महाराष्ट्र हितासाठी एकत्र आलेले आहेत। आता ते एक पक्षाचे प्रमुख आहेत, ते सुद्धा त्यांचा मेळावा हा गुढीपाडव्याला होत असतो आणि आमच्या उद्धव साहेबांचा मेळावा दसऱ्याला होत असतो। आता जर ते भाऊ म्हणून येत असतील तर ते नक्कीच येऊ शकतात, पण पक्षप्रमुख म्हणून जर यायचं असेल तर त्यांना एक प्रोटोकॉल असतो। युती म्हणून त्यांनी भविष्य काळामध्ये एकत्र आलं पाहिजे का? अरे 100% ते मनानं तर एकत्र आलेलेच आहेत, फक्त त्याची घोषणा व्हायची बाकी आहे। तो एक रणनीतीचा भाग आहे। राजकारण हा फक्त भावनेच्या मनाच्या चांगुलपणावर खेळता। तुम्ही कुठून आले काका? मी नांदेडवरून आलेलो आहे आणि मी आपल्याला एवढं सांगू शकतो की आता जे लोक येणार आहेत, जे निष्ठावान शिवसैनिक येणार आहेत, ते कोणाचेही वडापाव किंवा मला हे मिळेल या अपेक्षेने येणार नाही। पाऊस उद्या पाणी उद्या सभा भरगच्च होणार, एवढंच बोलतो। जय महाराष्ट्र। म्हणजे पाऊस आला तरी नाही हटायचं नाही। शिवसेना ही कट्टर शिवसैनिकांची, त्याच्याकरता प्रत्येक शिवसैनिकांनी इथे यायलाच हवं आहे। सगळे शिवसैनिक सांगतायत राज्याच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातून आलेले आहेत। आपण पाहतो की मैदानामध्ये अजूनही चिखल पाहायला मिळतो। मात्र पाऊस असला, मैदानामध्ये चिखल असला तरी सुद्धा आम्ही दसरा मेळाव्याला येणार आणि आजचा दसरा मेळावा मोठ्या गर्दीच्या स्वरूपामध्ये पार पडेल अशी प्रतिक्रिया आपण पाहतोय की शिवसैनिकांनी दिलेली पाहायला मिळते। आणि राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले शिवसैनिक काही तास आधीच आपण पाहतो की मैदानामध्ये दाखल झालेले पाहायला मिळतात। कॅमेरा पर्सन कृष्णा सोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।